नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। राज्यामध्ये नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं होतं। त्याच्यानंतर अमित शहा यांनी तो राजीनामा फेटाळला आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं होईपर्यंत तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा। पण याच्या पुढचं एक पाऊल देशोन्नती खास प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे। विशेष म्हणजे काय तर नवीन समीकरण तयार करण्यासाठी फडणवीसांना बाजूला होण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याची शंका या ठिकाणी आता निर्माण होत आहे। कारण राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा असं मजबूत समीकरण तयार करण्यासाठी फडणवीसांना बाजूला होण्याचे आदेश वरून मिळाले आहेत की काय अशा चर्चांना आता उधाण आलं आहे। विनोद तावडेंना नेतृत्व देऊन राज्यात ठाकरे, पवार आणि तावडे असं राजकीय करिश्मा तयार होण्याची जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं या ठिकाणी कळत आहे। येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला बाजूला ठेवून नवा अध्याय लिहिला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते, अशी खात्रीलायक माहिती आमच्या सूत्रांनी या ठिकाणी दिली आहे। आएगा तो मोदी ही भक्तांची हाळी आता सध्या खरी ठरली आहे। रविवारी म्हणजे कालच संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। ते असं होत असेल तरी भाजपाला 239 ते 243 ही पोकळी भरण्याची गरज असल्यानं आता महाराष्ट्रासह जुन्या मित्रांना साथ घालण्याची कवायत सुरू झाली आहे। त्यामुळे पुन्हा धक्कादायक राजकारण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। सलग 25 वर्ष हम करे सो राज या वृत्तीनं सत्ता राबवणारे नरेंद्र मोदी यावेळी 32 जणांच्या कुबड्या घेऊन कसं सरकार चालवणार अशी शंका आताच त्यांच्या विरोधकांकडून होत आहे। मात्र मोदी यांनी भाजपा पक्ष, सहकारी एनडीए पक्ष यांचा पाठिंबा सहजपणे मिळून त्यांनी सरकार स्थापन केलं आहे। त्यातही महत्त्वाची खाती आणि लोकसभा अध्यक्षपद ते तर भाजपाकडे राखण्यात सध्या तरी त्यांना यश मिळालं आहे। नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे। मात्र संयुक्तपणे रालोआचा किमान समान कार्यक्रम काही यावेळी अद्याप तरी जारी होण्याची शक्यता नाही। मोदी यांच्यासोबत छोट्या छोट्या पक्षांचे अनेक सहकारी आहेत, त्यांचे भाजपात येत्या काळात विलीनीकरण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तसेच जुन्या एनडीए सहकाऱ्यांना येत्या काळात ते सोबत घेण्यासाठी काहीसे वृद्ध आणि सॉफ्ट होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। त्यात शरद पवार आणि त्यांच्या एनसीपी सह उद्धव सेनेलाही ते सोबत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यासाठी या दोन्ही पक्षातून फुटलेला माफीनामा देऊन मूळ पक्षात किंवा भाजपात सामावून घेतलं जाण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे। शिंदे यांना आदेश देत मोदींनी भाजपात सहभागी करून घेतलं आणि ठाकरेची माफी मागायला लावून चिन्ह आणि पक्ष परत द्यायला लावलं तर शिंदेना ते ऐकावेच लागेल। पण ठाकरे काय करणार? ते बाळासाहेबांचा मूळ पक्ष चिन्ह हाती घेत असेल आणि माफीनामा घेऊन सन्मानाने एनडीएमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळत असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री पद पुन्हा सन्मानाने मिळत असेल तर ठाकरे तयार होतील का? झाले गेले विसरून ठाकरे भाजपासोबत जातील का? फडणवीस यांना दूर होण्याचे वेध त्यासाठी तर लागले नाहीत असे प्रश्न आता विचारले जात आहेत। शिवसेना एकत्र झाल्यास मोदींना 16 खासदार मिळतील। मग चंद्रबाबू नायडू मध्येच सोडून गेले तर फरक देखील पडणार नाही। तटकरे यांना सोबत घेतल्यास शरद पवार यांच्याकडील 9 खासदार आहेत। सुप्रिया सुळे यांच्यासह प्रफुल्ल पटेल मंत्री देखील होत असतील तर अजित पवार यांना राज्याचं राजकारण सोपून पवार निश्चिंत होऊ शकतील का याची चाचपणी केली जात आहे। राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा असे मजबूत राजकीय समीकरण तयार करण्यासाठी फडणवीसांना बाजूला होण्याचे आदेश वरून मिळाले आहेत का याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। विनोद तावडेंना नेतृत्व देऊन राज्यात ठाकरे, पवार आणि तावडे असं राजकीय करिश्मा होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला बाजूला ठेवून नवा अध्याय लिहिल्या जाण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।